राजेसाहेबांचं स्वागत करतो आणि विनोदला मीच विनंती करतो की राजेसाहेबांचं सत्कार स्वागत नाही माझं झालं की आपण त्यांचा करून मग आपण आपण येत आहे म्हणून आम्ही जरा जास्त विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तोडके आपलं कसं तर जुळवत कारण कसं आहे साहित्य संमेलन हे पालकांचा हात लागल्याशिवाय यशस्वी होणार नाही हे आम्हाला सातारकरांना माहित आहे. मग आमचं आणि आमचे पालकमंत्र्यांना सगळ्यांच्या वतीनं विनंती आहे की नुसता हात नको तर असा सरळ हात पालकमंत्र्यांचा असा म्हणजे काय राजेशी बरोबर आहे. पण सध्या काय झालंय माझ्याकडे बांधकाम खातं आहे मग ते दिसताना असं मोठं दिसतं बांधकाम खातं आहे खातं जोरदार आहे जर मला आधीची देणी देणं एवढं काय की त्यातनं इकडं काय नाही पर्यटन ठीक आहे मी ते पण मान्य करतो की पर्यटनपेक्षा मोठं आहे पण आत्ता द्यायला माझ्याकडे जरा कमी आहे तुमच्यापेक्षा अशी माझी अवस्था. त्यामुळे मला पाहिजे तर मार्च नंतर काय आपली ऍडजस्टमेंट असेल तर सांगा मी त्यावेळेला तुमच्या इकडे काहीतरी भरपाई पालकमंत्र्यांच्या ह्याच्यात करून देतो. पण आता साहित्य संमेलनाला जरा हात पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात ढिला सोडा म्हणजे यशस्वीरित्या होईलच आणि आपण 100% आमच्याबरोबर आहात याची आम्हाला खात्री आहे. पण पूर्ण कारण राजे जरी शेवटी पाटणचे आमदार जरी असले तरी राहतात सातारा रहिवासी ते सातारचे नाही आमच्या संमतीचा विषय कधी शाळा पण शिक्षण पण साताऱ्यात घेतले. आता म्हणू नका ते माझ्या संमती नव्हती कारण मी ज्यावेळेला नर्मदाला मी केजी मध्ये होतो त्यावेळेला राजे मला वाटते 4 का 5 वर्ष पुढे होते तेव्हा तसं म्हणू शकत नाही की तुमच्या संमतीने शिक्षण नाही एक गोष्ट आहे माझ्या लक्षात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.